मार्जिनल कॉस्टिंग प्रॉब्लेम नंबर 3. ओके, ते PDF काढा, त्यामध्ये प्रॉब्लेम नंबर 3 घेऊ आपण. थर्डवाला प्रॉब्लेम. फ्रॉम द फॉलोइंग कॅल्क्युलेट द प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो. काय फाईंड करायचे तुम्हाला तिथे? प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो. आणि तुम्हाला आयटम दिलेले आहेत अवेलेबल. टोटल सेल 60,000, व्हेरिएबल कॉस्ट 48,000 अँड फिक्स कॉस्ट 9,000. ओके, म्हणजे टोटल कॉस्ट पण सेल पण दिलं आहे, व्हेरिएबल कॉस्ट दिली आणि फिक्स कॉस्ट दिली. मग पीव्ही रेशोचा काय फॉर्म्युला आहे आपला? पीव्ही रेशो इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल इंटू 100. हा फॉर्म्युला इकडे लक्ष ठेवा. सेल्स आहे आपल्याकडे, कॉन्ट्रीब्युशन आहे का? कॉन्ट्रीब्युशन आहे का प्रॉब्लेम मध्ये? नाही. सी ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय मग प्रॉब्लेम मध्ये? सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. मग सेल्स किती प्रॉब्लेम मध्ये बघा बरं? 60,000. व्हेरिएबल कॉस्ट किती आहे? 48,000 आहे. वजाबाकी केल्यावर किती आली? 12,000. हे काय मिळालं तुम्हाला? कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन मिळालं, फॉर्म्युल्यात टाकूया. 12,000 डिवाइड सेल आहे 60,000 मल्टिप्लाइड बाय 100. ते बघा 3 3 0 0 6 दुने 12 20%. तुम्हाला फक्त काय विचारलं होतं? पीव्ही रेशो. मग पीव्ही रेशोने आपलं उत्तर काय आलं? 20% झाला प्रॉब्लेम. यात जर तुम्हाला अजून काही वेगळं विचारलं असतं आणि प्रॉफिट विचारलं असता तर तुमच्याकडे फिक्स कॉस्ट होती, म्हणजे आपण पुढे जाऊ शकतो, अजून करून दाखवतो थोडंफार. कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. मग कॉन्ट्रीब्युशन किती आलं तुमचं? 12,000 इज इक्वल टू फिक्स कॉस्ट किती प्रॉब्लेम मध्ये? 9,000. मग प्रॉफिट फाइंड करता येईल इथून तुम्हाला. याच्यात नाही मायनस होतील, 12 मधून 9,000 मायनस केले तर प्रॉफिट किती येईल? मग 3,000. कळालं? ओके. अजून काय फाइंड करू शकतात आपण याच्यामध्ये? ब्रेक इव्हन पॉइंट आहे पुढचा फॉर्म्युला. ब्रेक इव्हन पॉइंट त्यात दिलं नाहीये, प्रॉब्लेम मध्ये नाहीये, तसं मी करून दाखवतो. अजून काय काय फाइंड करता येईल आपल्याला? तर ब्रेक इव्हन पॉइंट करता येईल. ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज मध्ये, युनिट मध्ये नाही होणार, रुपीज मध्ये होईल. आणि याचा फॉर्म्युला आहे, पाठ पाहिजे आपला तो, फिक्स कॉस्ट अपॉन पीव्ही रेशो. मग फिक्स कॉस्ट आपली 9,000 होती प्रॉब्लेम मध्ये. पीव्ही रेशो हा बघा, हा 20% काढला होता, 20% आलेला आहे, म्हणून 20 into 100 असा होईल. म्हणजे 20 1 20, 20 5 100, 9 5 45. तर 45,000 रुपये तुमचं ब्रेक इव्हन पॉइंट आलं. यावरून तुम्ही अजून एक स्टेप पुढे जाऊ शकता. मार्जिन ऑफ सेफ्टी, MOS शॉर्टकट मध्ये असं असतंय, मार्जिन ऑफ सेफ्टी. याचा फॉर्म्युला ऍक्च्युअल सेल मायनस ब्रेक इव्हन सेल. तर ऍक्च्युअल सेल प्रॉब्लेम मध्ये 60,000 होता आणि ब्रेक इव्हन सेल किती आहे? 45,000. तर तुमचे आले उत्तर 15,000. मार्जिन ऑफ सेफ्टी पण झाला पाहिजे, बरोबर? एवढ्या किमतीवरनं मी जे सॉल्व्ह करता आलं ते करून टाकलं. ठीक आहे. 3 नंबरचा प्रॉब्लेम झालेला आहे आपला. आता आपण चौथा प्रॉब्लेम बघू. कंटिन्यू करतोय मी यातच. ओके, हे इरेज करून टाकतो मी. व्हिडिओ काय समजून घ्या. प्रॉब्लेम नंबर 4 बघा खाली. फ्रॉम द फॉलोइंग कॅल्क्युलेट पीव्ही रेशो. पीव्ही रेशोच करायचं आहे, पण काय दिलंय? टोटल सेल दिलाय, सेलिंग प्राइस पर युनिट आहे, व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आहे आणि फिक्स कॉस्ट आहे. जे आता आपण सॉल्व्ह केलं तेच आहे सर्व तिथे, बरोबर? मग पीव्ही रेशो कसा काढणार हे बघा. कॉन्ट्रीब्युशन सेलिंग प्राइस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. सेलिंग प्राइस पर युनिट किती? 100 आणि व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट किती? 60. तर कॉन्ट्रीब्युशन आलं तुमचं पर युनिट 40 रुपये, बरोबर? मग आता पीव्ही रेशोचा मी फॉर्म्युला यूज करू शकतो, कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल इंटू 100. मग कॉन्ट्रीब्युशन आलं 40, हे सेल हेच घेऊ शकतो मी 100 इंटू 100. टेन्शन 100 100 कशी काय आले? हे 100 हे आहे,
हा सेल कोणता? हा वाला. 100 कॅन्सल, किती आले? 40%. चला पीव्ही रेशो दुसऱ्या टेक्निकने पण काढता येईल आपल्याला. तिथे अमाऊंट पण दिली आहे ना, फिक्स कॉस्ट दिली आहे, टोटल अमाऊंट दिली आहे, बरोबर. आपण त्या टेक्निकने पण जाऊ शकतो. मग त्या टेक्निकने जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही असं करू शकता. त्या दुसऱ्या, कारण त्या टेक्निकने पण सांगतो. तुमचं सेल प्राइस सांगा किती होती? 5 लाख, बरोबर. आणि एका सेल प्राइसची किंमत किती होती? 100. म्हणजे याचा अर्थ किती युनिट सोल्ड केले तुम्ही? 5000 युनिट टू बी सोल्ड. तुम्हाला एमसीक्यू मध्ये येऊ शकतं, विच ऑफ द फॉलोइंग युनिट टू बी सोल्ड? 5000 युनिट टू बी सोल्ड, म्हणजे 5000 युनिट तुम्ही सोल्ड केले, असं त्याचा अर्थ. ओके. आता पुढे असं एक करू शकता तुम्ही अजून. इकडे बघा, व्हेरिएबल कॉस्ट आहे ही रुपीज मध्ये फाइंड करता येईल तुम्हाला. हे 5000 गुणेला व्हेरिएबल कॉस्ट किती रुपयाची होती तुमची? 60 रुपये. जर गुणाकार केला 6×25 तर 3 लाख रुपये हे तुमचे रुपीज मध्ये आले. बघा, तुम्हाला जर व्हेरिएबल कॉस्ट रुपीज मध्ये विचारली असेल तर ह्या युनिटला, म्हणजे सेलच्या युनिटला गुणेला 60 करायचे तर 3 लाख. म्हणजे हे एमसीक्यू मध्ये येऊ शकतं असं. व्हेरिएबल कॉस्ट इन रुपीज फाइंड आउट, देन कॅल्क्युलेट. मग तुम्ही काय करणार? 5 लाख भागिले 100, 5000 युनिट, 5000 गुणिले 60 केले तर किती आले? 3 लाख. असं करता येईल. ओके. याच्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन जर त्यांनी रुपीज मध्ये विचारलं, कॉन्ट्रीब्युशन फाइंड आउट इन रुपीज. इन युनिट म्हटलं तर हे, आणि इन रुपीज म्हटलं तर काय करायचं? फॉर्म्युला तोच, सेल प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट. सेल प्राइस आहे आपली 5 लाख, बरोबर. मायनस व्हेरिएबल कॉस्ट आहे 3 लाख. ओके. मग मायनस केलं तर किती आले? 2 लाख. आलं रुपीज मध्ये कॉन्ट्रीब्युशन, आलं रुपीज मध्ये कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे. एक दुसरा प्रकार आहे अजून याच्यात. हे 40 रुपये पर युनिट आहे. मग हे 40 ला गुणिले जरी 5000 केले तरी उत्तर तुमचं 2 लाख, बरोबर. आणि रुपीज नुसार जरी फाइंड करायचं म्हटलं आपण पीव्ही रेशो, तर पीव्हीआर इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल इंटू 100. मग कॉन्ट्रीब्युशन आलं आपलं 2 लाख डिवाइड बाय तुमचं सेल्स आहे 5 लाख आणि इंटू काय? 100. तेव्हा 3 3 2 2 5 दुने 10 20 20 दुनी 40. ते चाललं की एकच उत्तर मी 2 प्रकारे काढून दाखवतो, बरोबर. पण एमसीक्यू मध्ये जर त्यांनी हे जर उत्तर विचारलं असतं रुपीज मध्ये तर मग आपल्याला हाच मार्ग आहे, हे फाईन करूनच पुढे जाता येईल. रुपीज मध्ये कॉन्ट्रीब्युशन विचारलं तर हेच करावं लागेल, ते नाही करता येईल, बरोबर. चौथा प्रॉब्लेम सांगतो. ओके. 5वा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 5. सेल्स बघा किती दिले? 2 लाख. प्रॉफिट किती दिलाय? 20,000. त्याच्यानंतर व्हेरिएबल कॉस्ट दिली 60% ऑफ सेल. मग 60% झाली ना ती व्हेरिएबल कॉस्ट. त्यानंतर यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट. काय काय कॅल्क्युलेट करायचंय बघा? पीव्ही रेशो, फिक्स कॉस्ट, त्यानंतर सेल्स व्हॅल्यूम टू अर्न प्रॉफिट 50. म्हणजे त्याला असं म्हणायचंय सेल्स काढायचंय आपल्याला, पण केव्हा? जेव्हा प्रॉफिट 50,000 असेल. ही झाली केसेस म्हणतात याला. म्हणजे 50,000 प्रॉफिट असेल तर सेल किती, याला डिझायर सेल म्हणतात. ओके. पण याच्यासाठी आपल्याला आधी फिक्स कॉस्ट माहिती पाहिजे, पीव्ही रेशो माहिती पाहिजे, मग ते आधी फाईंड करू आपण. मग चला, एक मार्ग आहे आपल्याकडे प्रॉब्लेम मध्ये. सेल्स आहे तुमच्याकडे, प्रॉफिट पण आहे एक ओरिजिनल, आणि व्हेरिएबल कॉस्ट आहे, पण कशी दिली ती? 60% ऑफ सेल म्हटली. मग हे बघा मी काय करतो, व्हेरिएबल कॉस्ट 60% ऑफ सेलचा अर्थ झाला 60%. सेलची अमाऊंट दिली ना तिथे आपल्याला, त्यांनी 20 लाख आहे की 2 लाख आहे? 2 लाख आहे. 2 लाख आहे. मग 2 लाखाचे 60% 0 0 0 0 6 दुने 12 1,20,000. हे व्हेरिएबल कॉस्ट मिळाली. ओके. आता व्हेरिएबल कॉस्ट आहे, सेल्स आहे, मग काय काढतील आपल्याला? कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशनचा लगेच फॉर्म्युला आहे सेल्स बरोबर सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट. तर सेल आहे माझा 2 लाख
आणि हे आहे 1,20,000. म्हणजे उत्तर किती आलं कॉन्ट्रीब्युशनचं माझं 80,000. 2 लाखात 1,20,000 गेले, कॉन्ट्रीब्युशन आले 80,000. चला कॉन्ट्रीब्युशन मिळालं, पण मला फाइंड काय करायचं प्रॉब्लेम मध्ये पीव्ही रेशो. आता येईल तो माझा पहिला पीव्ही रेशो आहे बघा. पीव्ही रेशो इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल इंटू 100. तो कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचं 80,000, सेल आहे प्रॉब्लेम मध्ये 2 लाख रुपये आणि गुणिला 100. 3 3 0 0 0 0 बरोबर. बे कबे 2 चौका 4 जाईल 40. 40% पीव्ही रेशो मिळाला. ओके. आता माझ्याकडे कॉन्ट्रीब्युशन आहे, पीव्ही रेशो आहे. प्रॉब्लेम मध्ये अजून काय दिलंय त्याने, प्रॉफिट पण दिलाय, पण फिक्स कॉस्ट नाहीये. मग फिक्स कॉस्ट साठी फॉर्म्युला मी यूज करेल. फिक्स कॉस्ट काढायची मला कॉन्ट्रीब्युशनचाच फॉर्म्युला यूज करेल मी. कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट, हा फॉर्म्युला. याला कसं येईल, कॉन्ट्रीब्युशन किती आलं होतं माझं 80,000. फिक्स कॉस्ट माहित नाही, फाईन करायची, प्लस प्रॉफिट दिलाय प्रॉब्लेम मध्ये एक ओरिजिनल 20,000 दिलाय. हे 20 इकडे आले तर मायनस होऊन जातील. म्हणजे मला काय मिळालं सांगा, फिक्स कॉस्ट. एफसी म्हणजे फिक्स कॉस्ट. 80 मधून 20 गेले, 60,000 रुपये फिक्स कॉस्ट मिळाली. बघा 2 प्राइस झाल्या पाहिजे, कळालं. एवढ्यावरच नाही, मी इथे ब्रेक इव्हन पॉईंट पण काढू शकतो, कारण माझ्याकडे फिक्स कॉस्ट आहे, पीव्ही रेशो आहे, मार्जिन ऑफ सेफ्टी काढू शकतो, कारण ऍक्च्युअल सेल 2 लाख आहे, तर 2 प्राइस पण काढू शकतो मी. पण आपल्याला ते नाही करायचं आहे. आपल्याला डायरेक्ट एक अजून एक किंमत काढायची त्याच्यात तिसरी. त्यांनी दिली सेल अर्न टू प्रॉफिट रुपीज किती म्हणतोय तो 50,000. जर प्रॉफिट 50,000 झाला आपल्याला तर आपण किती माल विकलाय असं त्याचा अर्थ. आपण किती माल सोल्ड केलाय. मग डिझायर सेल म्हणतात त्याला, डिझायर सेल. याचा फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट डिवाइड बाय पीव्ही रेशो, हा फॉर्म्युला. मग फिक्स कॉस्ट आहे प्रॉब्लेम मध्ये आता केली पाहिजे 60,000 आहे. पीव्ही प्रॉफिट आहे 50. पीव्ही रेशो हा आता केला 40%, बरोबर. 6 आणि 5 किती आले 11. यांची बेरीज 60,000 आणि 50,000ची बेरीज किती आली 1,10,000 डिवाइड बाय हे 40% असं लिहितात. 40 गुणिले 100 द्या, भाग द्या. 0 गेला 0 गेला 11 गुणिले 10 आणि डिवाइड बाय 4 होतील. ओके, डिवाइड बाय 4 होतील. मग करायचं झालं तर 2 गुणिले 4 2 पंचे 10 आणि 1 2 पंचे 10 2 पंचे 10 आणि 1 2 3 55,000 गुणिले 5 केले 0 0 0 5 5 25 25 ने 2 27 2,75,000. ओके, म्हणजे इतक्या प्रॉफिटला इतका सेल होईल. 50,000 प्रॉफिट कमवला तर आपल्याला 2,75,000 रुपये माल विकावा लागेल. तेव्हा पुढे 50,000 प्रॉफिट. ओके, असं आहे. कळाला प्रॉब्लेम 5 नंबरचा. काही अडचण. आता 6 नंबरचा बघा. कॅल्क्युलेट द ब्रेक इव्हन पॉइंट. सेल्स दिलाय, व्हेरिएबल कॉस्ट दिली आहे आणि फिक्स कॉस्ट पण दिली आहे, बरोबर. मग इकडे बघा, सेल आणि व्हेरिएबल कॉस्ट आहे, म्हणजे मी काय फाईंड करीन कॉन्ट्रीब्युशन. सेल मायनस व्हेरिएबल कॉस्ट. मग सेल किती त्याचं 12 लाख रुपये आणि व्हेरिएबल कॉस्ट किती आहे 6 लाख रुपये. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन किती आलं 6 लाख, बरोबर. याच्यावर मग मी फाईंड करेल पीव्ही रेशो. पीव्ही रेशो कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल इंटू 100. कॉन्ट्रीब्युशन आहे 6 लाख, सेल आहे 12 लाख आणि गुणिला 100. 3 3 2 2 6 दुने 12 2 पंचे 10 50% आलं. म्हणजे पीव्ही रेशो किती टक्के आला माझा 50% आला. बरं, याच्यानंतर आता माझ्याकडे फिक्स कॉस्ट दिली प्रॉब्लेम मध्ये. फिक्स कॉस्ट दिली आहे ना, किती दिली फिक्स कॉस्ट 3,60,000. मग ब्रेक इव्हन पॉइंट कसा फाइंड करतो आपण, फिक्स कॉस्ट अपॉन पीव्ही रेशो. फिक्स कॉस्ट किती सांगितले 3,60,000.
डिवाइड बाय पीव्ही रेशो 50% म्हणजे 50 गुणिले 100. 50 दुनी 100, 36 दुनी 72, 7,20,000 रुपये माझा काय आला ब्रेक इव्हन. ओके, झाला ब्रेक इव्हन पॉईंट. कळलं? 6वा प्रॉब्लेम बी झाला फिनिश. आता हे पहिले 2-3 प्रॉब्लेम मध्ये घेतलं ना तेच केलं आपण. म्हणजे आपल्याला जरी हे सोडवायचं असलं तरी हे सोडवावं लागलं की जावंच लागेल, ते सॉल्व्ह करावं लागेल. ओके, द 7वा प्रॉब्लेम. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर ब्रेक इव्हन पॉईंट. तेच करायचंय. फिक्स कॉस्ट दिलेली आहे तुम्हाला 1 लाख. सेलिंग प्राइस पर युनिट दिले, तो दरवाजा सेलिंग प्राइस पर युनिट दिले 20 रुपये. पूर्ण नाही. आणि व्हेरिएबल कॉस्ट किती रुपये दिली? 15 रुपये. बरोबर. मग इथून हे फाइंड करू शकता ना तुम्ही. हे बघा, कॉन्ट्रीब्युशन सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट 20 मायनस 15 म्हणजे किती आले? 5 रुपये आले कॉन्ट्रीब्युशनची किंमत. बरं, कॉन्ट्रीब्युशन मिळालंय मला. बरोबर. कॉन्ट्रीब्युशन पर युनिट आहे. काय म्हणतात त्याला? कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. मी दुसऱ्या मार्गाने काढून दाखवतो. आपल्याला काढायचं ब्रेक इव्हन पॉईंट. मग फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिटचा पण याचा एक फॉर्म्युला. आणि फिक्स कॉस्ट आहे आपली 1 लाख रुपये. या 5ने जरी याला डिवाइड केलं तर 5 1 5, 5 दुने 10, तर 20,000 हे युनिट मध्ये आलं. जर तुम्हाला परीक्षेत युनिट मध्ये विचारलं म्हणून मी हा फॉर्म्युला यूज केला. ब्रेक इव्हन पॉईंट इन युनिट असं काढता. मग त्याच्यासाठी दोघं युनिट पाहिजे आपल्याला, तेव्हा ते डिवाइड केल्यावर ते युनिट मिळतील. बरं, युनिट पण मिळाले. आता रुपीज मध्ये जर काढायला सांगितलं त्यांनी असाच प्रॉब्लेम तर करता येईल ना. याला हे 20,000 आहे, हे युनिट आहे आणि याला सेलिंग प्राइस पर युनिट आपले 20 रुपये आहे. 20 रुपये पर युनिट आहे ना. 20 करून टाका कोणाकडे. 2 दुनी 4, 4 40 टाका. 1 2 3 4, 1 2 3 4 5. बरोबर, 4 लाख. किती आले? 4 लाख झालं. रुपीज मध्ये आलं उत्तर. ओके. आणि याला आपल्या जर नेहमीच्या पद्धतीने जरी काढलं असतं मी तरी आलं असतं. ते कोणतं? हे बघा, हे आलं कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल इन 200. पीव्ही रेशो काढला असता आपण इथे पीव्हीआर. तो कॉन्ट्रीब्युशन 5, सेल होतं 20 गुणिले 100. 20 5 100, 5 5 25. किती टक्के आलं? 25%. बरं, फिक्स एक्सपेन्सेस किती किती दिले? 1 लाख. म्हणजे 1 लाख डिवाइड बाय 25 गुणिले 100. 25 चोक 100, 4 1. आलं की नाही त्याचं उत्तर? प्रत्येक प्रॉब्लेम मी असा घेतोय. कोणता पण प्रॉब्लेम मी तसा घेऊ शकतो ना, असंही घेऊ शकतो. मी सांगितलं तुम्हाला हा प्रॉब्लेम अनेक प्रकारे सोडवतोय. 8 नंबर. अठरा मिनिटाची व्हिडिओ झाली. 18 मिनिटाच्या आत तुमच्या 8 पर्यंत पोहोचले आपण. नाही, अनलिमिटेड आहे. पण तुम्हाला प्रॉब्लेम येतो.